या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बोदवड तालुक्यातील लोणवाडी या गावातील शाळकरी मुलं ही दररोज ये जा करतात। यावेळेस मुक्ताईनगर आगाराच्या बसगाड्या लोणवाडी तसंच विदर्भातील पिंपळगाव देवी येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत असा गंभीर आरोप करीत सोमवारी 21 जुलै रोजी सकाळी 10:30 ते पावणे 11च्या सुमारास या दोन्ही गावातील शाळकरी मुलं ही पासेस असून सुद्धा घेऊन जात नाहीत। ही बस क्रमांक 3563 बॅच क्रमांक 74-324 या बसेस लोणवाडी इथं शाळकरी मुलांना सोडण्यात येत असून हे बसेसचे कंडक्टर यांनी मुलांना उतरवले अशी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली। लोणवाडी गावामध्ये ते बस येते त्याने तुम्ही अपडाऊन करतात लोणवाडी ते जामठी, काय म्हणणं आहे तुम्ही? ते आहे की नाही, आम्हाला कांतागड एकादशी आहे ना, तर ते आम्हाला म्हणता की तुम्ही घरला आज काही येऊ नका आणि पोरींले चढवता आम्हाला घेता नाही का? आणि तुम्ही किती दिवसापासून घरी? 5-6 दिवस झाले। असं आहे गेले आम्हाला एकादशी म्हणजे घरी जा म्हणे तुम्ही। मग तुम्ही विचारलेलं पाहिजे होतं आमचं शिक्षणाचं आमच्या शाळेचं काय? ते लगेच चालले गेले दरवाजाला। एकादशी आज घरी चालले जा, अर्धे पोरं घरी गेले, अर्धे पोरं आडी आहे आणि आमच्या सरांचा पास आहे तो म्हणे घरी चालले जा, अर्धे पोरं घरी गेले। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। नाशिकमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली। पूजा दीपक डांबरे असं या आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव असून ती आपल्या आईसोबत अमृतधाम परिसरातील बीडी कामगार नगर इथे वास्तव्याला होती। पूजा ही 12वी उत्तीर्ण झालेली होती, तर प्रथम वर्षात महाविद्यालयाचे ती शिक्षण घेत होती। शिक्षण सुरू असताना तिनं शिक्षणाचा त्रास नको अशी चिठ्ठी लिहित गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। पूजाचे आई वडील हे विभक्त राहतात। पूजा ही आपल्या आईसोबत राहत होती। आईच्या नावे चिठ्ठी लिहित तिने आपलं आयुष्य संपवलंय। आई, तुला त्रास द्यायचा नाही, माझ्या शिक्षणाचा खर्च फार आहे, तू टेन्शन घेऊ नको, तुझी फार धावपळ होते असं तिने या चिठ्ठीमध्ये नमूद केलंय। या प्रकाराने मोठी हळहळ व्यक्त केली जाते। मयत पूजाची आई ही स्वतः महिला पोलीस अंमलदार आहे। रावेर तालुक्यातील मुसलवाडी रोहारा या गावामध्ये जडीबुटी विकणाऱ्या 2 साधूंना मुलं चोरण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। तर या हरियाणातील जडीबुटी घेऊन 2 साधू रावेर तालुक्यात आले होते, त्यावेळेस संशय घेऊन नागरिकांनी त्यांना मारहाण केली। 2 साधू यामध्ये जखमी झाले, त्यांची 4चाकी गाडीही फोडण्यात आली आहे। वेळीच पोलिसांना माहिती मिळताच यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। दिवसापूर्वी हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे 6 ते 7 लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरानपूर या गावी आलेले आहेत। त्यातील 2 इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात। आजच्या तारखेला सकाळी 8 वाजता 2 इसम, त्यापैकी 2 इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या 4चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते। रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबा, मुंजलवाडी, कुसुंबा आणि रावेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते। त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामधील एक इसम मोहम्मद इकबाल तडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे। तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले, म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं, सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस तुम्ही ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाहीत, म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। लाठीने, काठीने, लाथाबुक्क्याने मारहाण केलेली आहे। तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसांचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता। तिथे लोकांना समजूत काढून त्या 2 लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलं। त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे, ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे,
हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भगवा वेश परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत, संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे। तरी सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। कुठल्याही अफवांना कुणीही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा। याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत। धन्यवाद। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी युवतींना गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंबड पोलिसांच्या संयुक्त पथकानं ताब्यात घेतले। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आलेले आहे। त्यापैकी 2 महिला या गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये वास्तव्य करीत असल्याची बाब उघड झाली आहे। नाशिक शहरातील अमृतधाम भागातील खैरेमळा येथील लक्ष्मीनगर साईनगर भागात पोलीस पथकाने छापा टाकला। त्या ठिकाणी एका पत्र्याच्या खोल्यांमध्ये भाडेतत्वावर संशयित एजंट नवजीत भवनदास यानं महिलांना आश्रय दिल्याची गोष्ट उघडकीस आली। पोलिसांनी मूळची बांगलादेशातील पिरोपूर येथील नागोर येथील माईशा हबीब शेख, निशान मिहिर शेख, त्याचबरोबर झुमूर हसन शेख, रिहाना जलील गाजी या महिलांना ताब्यात घेतलेला आहे। महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांना ताब्यात घेत मोहानत बसवलं। अवैध मार्गे त्यांनी घुसखोरी करत भारतात प्रवेश केलेला आहे आणि नाशिकमध्ये वास्तव्य प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। यापुढची कारवाई आता पोलीस करीत आहेत। $786 नंबरच्या अँटिक नोटांना कोट्यवधीचं मूल्य असल्याचं आमिष दाखवून स्वतः फसलेला मग आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी खोट्या लुटीचा बनाव रचणारा राकेश बाविस्कर अखेर पोलिसांच्या ताब्यात अडकलेला आहे। नोव्हेंबर 2024 पासून मेहता येस बँक नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटनं अँटिक नोटांचा प्रचार केला होता। 500 रुपयांची 786 नंबरची नोट 20 लाखात तर 100 रुपयांची विशेष सिरियल असलेली नोट 1 लाखात खरेदी केली जाईल असं सांगून बाविस्करकडून मोठी रक्कम उकळण्यात आली। ही रक्कम देऊनही व्यवहार होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर बाविस्करनं कामगार संघटनेच्या पगारातील 15 लाखांची लूट झाल्याचं बनावट नाट्य घडवून आणलं। मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गटाचा पर्दाफाश केला। पिंपळगाव पोलिसांनी संशयिताकडून काही नोटा जप्त केल्या असून मेहता आणि ममता कंपनीशी झालेला त्यांचा संपर्कही तपासात उघड झालेला आहे। संशयित राकेश बाविस्करला न्यायालयात हजर केला असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास आता पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।